अशाच प्रकारचा आरोप परत एकदा तुम्ही मुंबईत आला होतात, जेव्हा मुंबईमध्ये तुमचं आंदोलन सुरू होतं. समर्थक जे तुमचे मुंबईत मोठ्या प्रमाणात आले होते, त्यांचे अनेक व्हिडिओज आम्ही बघितले. तुम्ही त्याचंही समर्थन करावे, ठीक आहे, आंदोलन होतं, मागणी होती, रास्त होती, परवानगी होती, सगळं होतं. पण मग रस्त्यावरती काय कबड्डी खेळणे, खो खो खेळणे, नाचणे, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही समर्थन कराल, त्याला हुल्लडबाजी म्हटलं गेलं त्या गोष्टीला. आणि त्याच्याने मी एक सांगतो पाटील, त्याच्याने अनेक मुंबईतला एक असा मोठा वर्ग आहे की ज्याला फार जातीची उतरण किंवा जाती व्यवस्था समजत नाही, तर तिथे असा एक समज झाला की मराठा समाज असा असतो का. बुद्धीची किवी येते मला त्या म्हणणाराची, तसं म्हणणाराची. तुम्ही पाहुणे आलेले आहेत म्हणा. मुंबईचा मालक ग्रामीण महाराष्ट्र आहे, जनता. तुम्ही पाहुणे आहेत. कधीच मुंबईत तुम्हाला त्रास द्यायला नाही आले. एक दिवस आले रे, ते बी त्यांच्या न्याय हक्काची मागणी मागण्यासाठी. आणि येवल्याचं अलिबाबा म्हणला, दुसरा कोणी नाही म्हणलं, तेच म्हणला. समाज माध्यमांवर भुजबळ एक मिनिट विषय बाजूला ठेवूया. नाही, माध्यमांनी बघितलं ना, असाही आरोप झाले, तुम्हाला माहिती आहे, माध्यमांच्याही कर्मींसोबत तिथे थोडासा दुर्व्यवहार करण्यात आला, अशाही काही गोष्टी झाल्या तिथे पाटील. हे बघा, मी माहिती घेतली त्याची. बरं, मी आधी बोललो सुद्धा तिथं जाग्यावर. आता कोणाला काय म्हणायचं, काय काय असतं, आता मला त्या विषयी आत्ता नाही बोलायचा. बोलन मी एखाद्या दिवशी, वेळ येणार आहे बोलायची, त्याविषयी बोलन. ते कसे षडयंत्र येतं, काय येतं, बोलन मी. आज नको ते विषय आता. पण जे येवल्यावाला म्हणला, हुल्लडबाजी केली, गोंधळ घातला, त्याला गोंधळ नाही म्हणत रे. गरीबाचे लेकरं मुंबईत गेले. अरे मुंबई विचारानं जिवंत केले यार. मुंबईवाल्याचेच लेकरं आहेत ते सुद्धा. तुम्ही सामान्य मुंबईकर, हे सामान्य मुंबईकर एक दिवस आले. तुम्ही आमच्या तिकडे कोरोना टायमाला आलता, मग आम्ही दांडक्या आणून माघारी लावलं मुंबईला. तुम्हाला विसरले का ते दिवस? मुंबईत ड्युट्या केल्या, तुम्हाला ग्रामीण भागात कोरोना यावं लागलं. आम्ही हल्लं दांडक्याने, मग तुम्हाला इकडे येऊ नको म्हणून. तुम्ही खेळलात, मग इकडं नाही खेळलात का? दाखवा का त्या टायमात तुम्ही व्हॉलीबॉल खेळलेले, रोडनी पळालेले पाठ दाखवायचं का? आम्ही आमच्या संघ इकडे कबाड्या खेळलेले आम्ही म्हणलो का? दाखवायचं का? आले एक दिवस मुंबईत, तुम्ही सामान्य मुंबईकर, आम्ही सामान्य गरीबाचे पोरं तिथं आले. एक खेड्यातली एक संस्कृती, खेळले, बागाडले थोडे. तुम्ही बागडत नाहीत काय तिथं? क्रिकेट खेळत नाहीत का तुम्ही? रोडनी पळत नाहीत का तुम्ही? त्या सकाळ सकाळ पाठापाठ चॅड्याव, कुत्र माग एक, पुढं कुत्री एक, दोन हातात दोन, ते कुत्र कुत्री घेऊन पळत एक, तर त्याला माग एक कुत्र उडी, पुढं कुत्री उडी ती, तरी त्याला माग सारखा का पुढं सारखा, ते काय मग? गळ्यात मुंडके घालून बसायचे एखादे, ते काय खेळ आहे का देव मग? अरे राज्याची संस्कृती दाखवली राव. ह्या महाराष्ट्राची परंपरा ही आहे. मुंबईला एकच काम आहे, घरी जाणे, ड्युटी लेणे. त्यांना एक नवीन बघायला मिळालं. अरे गरीबाचे लेकर आलेत, हे पण एक जीवन आहे बरं का. हे पण एक जीवन आहे. काय आम्ही फक्त खेळ दाखविले भाऊ. तुम्ही खेळाच्या स्पर्धा नाही घेत का तिथं मुंबईत? भाला फेकायच्या, ते टायर गुतीचा, सायकलीचा असा ते काय आहे ते? तुम्ही नाही खेळत का? अरे खेळ रे ते हो. तुम्ही झोके खेळत नाहीत का? झोक्याचे ऑलिम्पिक होत नाही का? होत नाही. तुमची रेल्वे, आता आम्ही गरीबाचे लोक, आमचे पैसे नाही, आम्ही आमची रेल्वे करतो की एकमेकाच्या साजऱ्याला धरून, साजऱ्याला धरतो, तुम्ही पळतो माग एकामेकाचे. काय वाईट आहे? तुम्ही पोलवर बल्ब चढायला, बल्बाला बदलायला चढत नाहीत का? पाटील गंमत वाईट. पाटील कसं आहे बोलणं ठीक आहे, मुंबई आर्थिक राजधानी आहे, या सगळ्या गोष्टींमुळे ती थांबली काही काळासाठी, लोकांना त्याचा त्रास झाला. दादा उलट आम्हाला उलट असं मान नाही करायला पाहिजे. त्यांनी गरीबाचे लेकरं लढायला आले, थोडे खेळले, बागाडले, मुंबई बंद नाही पडून दिली. साहेब माझ्या जर दुसरा असता ना, एवढी पब्लिक म्हणलं ना, बिगार गोंधळाचा माघारीत नसता आला. मग कोर्टाने सांगितलं कसं तुम्ही थांबवलंय सगळं? कुठं थांबलं? JR घेतलाय, JR घेतलाय. कुठं थांबवलंय? JR घेतला. JR मराठ्यांचा रेकॉर्डच तयार केला. हैदराबाद गॅझेटर महाराष्ट्र शासनाच्या रेकॉर्डर नव्हते, त्याचे मिनिट्स तयार नव्हते. कारण त्या दिवशी राज्य मंत्रिमंडळ, कॅबिनेट अस्तित्वात होती, राज्य सरकार अस्तित्वात होतं, दोन्ही कायदेमंडळ होते, विधान परिषद, विधानसभा ऍक्टिव्ह होती, राज्यपाल ऍक्टिव्ह होता, तिन्ही सभागृह अस्तित्वात होते. त्या दिवशी कॅबिनेट घेऊन JR राज्य मंत्रिमंडळानं आणि उपसमितीनं काढलेला आहे मंत्रिमंडळाने.